वंशाच्या दिव्यापेक्षा मुलींचा अभिमान. वामन ठोके ठरले समाजासाठी आदर्श. हिंगोली प्रतिनिधी. आजही समाजात वंशाला दिवा या चुकीच्या मानसिकतेमुळे अनेक ठिकाणी मुलींचा गर्भपात केल्याच्या घटना समोर येतात. मात्र या मानसिकतेला आपल्या कृतीतून चोख उत्तर देणारे हिंगोली तालुक्यातील अंभेरी येथील वामन ठोके आणि त्यांच्या पत्नी आशाबाई ठोके हे समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. या दाम्पत्याने तब्बल 10 मुलींना जन्म दिला आणि प्रत्येक मुलीचा आनंदाने स्वीकार केला. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांनी मुलींना प्रेम, शिक्षण आणि संस्कार दिले. आज त्यांच्या 7 मुलींचे विवाह झाले असून उर्वरित 3 मुली उच्च शिक्षण घेत आहेत. मुलगा मुलगी असा भेद न करता प्रत्येक अपत्य समान असते, हा संदेश ठोके दाम्पत्याने आपल्या जीवनातून समाजासमोर ठेवला आहे. मुली म्हणजे कुटुंबाचा अभिमान असून त्यांना समान संधी दिल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, हे या कुटुंबाने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे वामन ठोके यांचे कार्य समाजासाठी खऱ्या अर्थाने आदर्श ठरत आहे. तुमच्या गावामध्ये कसं काय आहे? आमच्या गावात वामन सोपान ठोके आहेत. त्याला 10 मुली आहेत. ते व्यवस्थित 7 मुली लग्न झाले, 3 मुली शिकायला आहेत आणि व्यवस्थित त्या काम करून स्वतःच्या हातावर त्यांनी 10 मुलीचं संगोपन केलेलं आहे. बरं, समाजात त्यांना कसा आदर्श उभा केला? समाजाचा आदर्श म्हणजे 10 मुली होस तर यायनं पोराची अपेक्षा ठेवली, पण यायला काय झालं नाही समजा. पण कधी असं गर्भपात वगैरे तसा काही केलं नाही. पांठोके. बरं, किती मुली आहेत काय? मला 10 मुली आहेत सर. हा, बरं. 3 मुली शिकायला, 7 मुलीचे लग्न झाले. बरं. हा, तुम्हाला वाटलं नाही पोरग पाय म्हणून? पोराची अपेक्षा होती म्हणूनच ऑपरेशन केलं नाही. आणि हा, तर मुलाप्रमाणेच माझ्या मुली आहेत. बरं. आणि शिक्षण चालू आहे. बरं, हे लोक गर्भपात करतात काय? ते आता त्यांचं दुसऱ्यांचं काय सांगायचं आपल्याला. तुम्ही पण मी कधी ऑपरेशन केलं नाही. आपली काय अपेक्षा नव्हती ऑपरेशन करावं म्हणून. चेक पण केलं नाही तुम्ही? नाही. मुलगा का मुलगी म्हणून? नाही. म्हणजे भेदभाव केला नाही? नाही नाही. बरं. मुलगाच म्हणून अशी आपली काय अपेक्षा नव्हती. बरं. 10 मुलीचे बाप आहे तुम्ही? हा. बरं. व्यवस्थित चालू आहे सगळं? हो. आयडेंटिटी कार्ड आहे तुमचं? काय पदभार आहे तुम्हाला? क्लर्क काय? त्या ऑफिस कोण खोललं? शिपाई ऑफिस खोललं. बाहेरचा व्यक्ती बघू झालं, बाहेरचा व्यक्ती कसं काय रिपोर्ट ऑफिस